भावा, अरे ऊस बिलात नाही आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटव. कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन. पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. अन्यथा वसुली गुड्डांना रस्त्यावर आणून मारू, शहराध्यक्ष प्रसाद पाटील. फायनान्स आणि बँकांच्या वसुली गुंडांनी सर्वसामान्य माणसांना देणाऱ्या त्रासाविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये घुसून धडक आंदोलन केले. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संयुक्त बैठकीची मागणी याआधी मनसेच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने केवळ पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून बैठक लावण्यास टाळाटाळ केली. यामुळे मनसेने आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले. फायनान्स कंपनीचे वसुली एजंट माता भगिनींना धमकवणे, असभ्य वर्तन करणे आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार प्रादेशिक भाषेत व्यवहार करणे बंधनकारक असतानाही नागरिकांना समजत नसलेल्या इंग्रजीमधील कागदांवर सह्या घेतल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, सर्वसामान्य जनतेला फायनान्स कंपन्या आणि बँकांचे वसुली रूपातले गुंड आज खूप अचानक फार मोठा त्यांचा छळ करून त्यांना त्रास देत आहेत आणि या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पोलिसांना पण पोलीस अधीक्षकांना दिलं. आंदोलनाचा सांगून सुद्धा कलेक्टरने मिटिंग लावली नाही. दुसरा टप्पा म्हणून आज इथं या बँका आणि फायनान्स कंपन्यांना समज देतोय. याच्यातनं पण जर यांनी अक्कल घेतली नाही आणि पुढच्या 2-4 दिवसामध्ये जर का यांनी कोणतेही वसुली गुंड कोल्हापुरातल्या जनतेची वसुली करण्यासाठी पाठवले तर त्या सर्व वसुली गुंडांना आणि त्यांच्या मॅनेजरना कपडे फाडून रस्त्यावरती उघडा करून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करणारी आयडीबीआय बँक असेल, सर्व फायनान्स कंपन्या असतील, हे दिवसाढवळ्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून खाजगी सावकारापेक्षा जास्त व्याज दरानं सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करतायत. माता भगिनींना घरातनं बाहेर ढकलून आणतायत आणि तरी देखील या सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही. आणि हे गुंडांना एकदाच सांगतो, लक्षात ठेवा, पाऊल मागे हटणार नाही. वसुलीला चटवलेल्या गुंडांना मनसे तुम्हाला टोकल्याशिवाय राहणार नाही. ही कायदेशीर वसुली थांबली नाही तर पुढच्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेने यावेळी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, निलेश धुम्मा, अमित पाटील, अभिजित पाटील, अभिजित राऊत, निलेश आसगावकर, अजिंक्य शिंदे, राहुल पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.